नमस्कार, शुभ्राज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अगदी साधी झटपट अशी चविष्ट अशी गावाकडच्या स्टाईलची भेंडीची भाजी। चला तर मग सुरुवात करूया। सर्वात प्रथम ताजी भेंडी स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्या। भेंडी धुतल्यानंतर एका स्वच्छ नॅपकिनने पूर्ण कोरडी करून घ्या। भेंडी कोरडी असली की भाजी चिकट होत नाही आणि छान मोकळी बनते। आता भेंडी बारीक गोल आकारात चिरून घ्या। सर्व भेंडी बारीक आकारात चिरून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्या। प्लेटमध्ये काढून झाल्यानंतर 4-5 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्या। हिरवी मिरची चिरून झाली की लसूण बारीक चिरून घ्या। त्याचबरोबर आता गॅसवर कढई ठेवा। कढई गरम झाली की त्यामध्ये तेल घाला। तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा मोहरी घाला। मोहरी तडतडली की थोडेसे जिरे घाला। त्यानंतर बारीक चिरलेला लसूण घालून घ्या। लसूण सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या। लसूण परतून झाल्यानंतर त्यामध्ये थोडेसे आमसूल घाला। आमसुलामुळे भाजीला खूप छान आंबटसर आणि वेगळी चव येते। आता त्यामध्ये चिरलेली हिरवी मिरची घाला। हिरवी मिरची परतून झाल्यानंतर आपण चिरलेली भेंडी घालून सगळं छान मिक्स करून घ्या। आता त्यामध्ये थोडीशी हळद घालून घ्या आणि मंद आचेवर शिजू द्या। मध्ये मध्ये हलक्या हाताने परतत राहा। भेंडी छान शिजली की शेवटी चवीनुसार त्यामध्ये थोडेसे मीठ घालून घ्या आणि 2-3 चमचे शेंगदाण्याचे कूट घालून घ्या। शेंगदाण्याच्या कुटामुळे भाजीला एकदम मस्त टेस्ट येते। आता 2 मिनिट मंद आचेवर भाजी शिजू द्या आणि तयार झाली आपली झणझणीत चविष्ट आणि मोकळी भेंडीची भाजी। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शुभ्राज किचनच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका भन्नाट रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।